जानेवारी 2024 ते जुलै 2025 या काळात सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल 114 जणांना तडीपार केले असून 39 जणांची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली आहे। मागील 4 दिवसात पोलिसांनी तिघांना तडीपार केले आहे। 2 पेक्षा जास्त गुन्हे केलेल्यांवर कारवाईचे सत्र सुरू असून आणखी 29 जण पोलिसांच्या रडारवर आहेत। शरीराभिषेक व मालाभिषेक 2 किंवा त्याहून जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या वर्तनात सुधारणा अपेक्षित आहे। अशा सराईत गुन्हेगारांनी पुन्हा केला की त्यांच्यावर तडीपारीची किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे। शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांचा नेहमीच वॉच आहे। बेकायदा जमाव जमविणे, खंडणी मागणे, इच्छापूर्वक दुखापत करणे, धमकावणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा गल्लीतील दादांबद्दल सामान्य लोक उघडपणे माहिती देत नसतात। अशा वेळी पोलीस शहराच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी त्यांची रवानगी थेट येरवडा कारागृहात करतात। 1.5 वर्षात सोलापूर शहरातून अशा 39 जणांना तुरुंगात पाठविले। आणखी 10 ते 12 जण त्या रांगेत आहेत। याशिवाय भारतीय न्याय संहितेतील कलम 55 नुसार सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर आणि कलम 57 नुसार 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे, शरीराभिषेक व मालाभिषेक सिद्ध झालेल्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली जाते। 1.5 वर्षात शहरातील 141 जणांना सोलापूर व धाराशिव, सोलापूर व पुणे अशा 2 जिल्ह्यातून तडीपार केले आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कार्यकाळात पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी 2 वर्षात सर्वाधिक 200 हून जास्त तडीपारीच्या कारवाया केल्या आहेत।